जागा मागणाऱ्या भुजबळांचे आज सूर नरपल्याचं पाहायला मिळालं। भाजपाचा बिग ब्रदर त्यांना जास्त जागा असं भुजबळ म्हणतायत। भाजपाचा जास्त जागा लढणार असं फडणवीस यांनी म्हटलेलं होतं, त्यावर आता भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर काल 90 जागा भुजबळांनी मागितलेल्या होत्या, मात्र आज त्यांचे सूर नरमल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजपाचं बिग ब्रदर त्यांना जास्त जागा असं भुजबळ म्हणतायत आणि भाजपाचा जास्त जागा लढणार असं फडणवीस यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण राजकीय गोटातून पाहतोय। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेल त्याच्या काही गाड्याला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। आपल्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे तिचं मी स्वागत करतो की बरोबर आहे, भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार। आता एवढा का मी मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार। त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजेत। पण त्यांनी हेही सांगितलं की आमच्या बाकीचे दोन जे आहेत पक्ष त्यांचा जे आहे योग्य तो मानसन्मान राखला जाईल, तर ते बरोबर आहे, ते मला मान्य आहे आणि ते चांगली कॉमेंट आहे, ते ऍक्सेप्टेड। मग भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत, त्यांनी काय 105च्या खाली येऊन त्या ठिकाणी पुढे जायचं का? त्याच्यामुळे त्यांना जसं वाटतं तसं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं, नेत्याला वाटतं आणि त्यातून असणारी प्रचलित त्या ठिकाणची स्थिती, त्या ठिकाणचं असणारं प्रत्येकाचं स्थान, या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो। जर त्यांच्या असणाऱ्या जागांपेक्षा वाढीवच्या पाहिजेत तर मग भारतीय जनता पार्टीला 105च्या वर नकोत का? अशा प्रकारे समन्वयातून संतुलन साधूनच त्या ठिकाणी महायुतीत निर्णय होईल। फडणवीस साहेबांचे काय स्टेटमेंट केलेले त्यात गैर काय? त्यांचे आज 105 आमदार आहेत प्लस 5-10 त्यांच्याकडे आणखीन एक्स्ट्रा अपक्ष जे त्यांना जॉईन आहे। निश्चित त्यांना जागा हे जास्त द्याव्या लागतील, त्या जागा देणे हे गरजेचं क्रम प्राप्त आहे। आमच्याकडे असलेली जागा किंवा अजितदादांकडे असलेली जागा याचा समतोल राखून ही युती होणार आहे आणि या युतीमध्ये सर्वांना समाधानकारक या जागा वाटप सुद्धा होतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून कुणाला किती जागा मिळत आहेत त्या त्यांच्या असलेल्या स्ट्रेंथवर ठरल्या जाईल। म्हणून त्याच्याबद्दलचा आताच जेव्हा युतीची बोलणी होईल त्या टायमाला हा सर्व प्रकार